नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे बँकिंग व्यवहारांकरता सिबिल स्कोअरचं नेमकं महत्त्व काय किंवा सिबिलचं नेमकं महत्त्व काय. आणि या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रांशी निगडीत मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात. याकरता आमच्या स्क्रीनवरती जे नंबर येतात त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने SMS येतो. त्यापैकी कुठलीही कार्यशाळा मग तुम्ही अटेंड करू शकता. त्याकरता कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नसते. त्या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात. तर प्रेक्षक, आजचा जो विषय तो सिबिल संदर्भातला आहे. आपलं बँकिंग व्यवहार करताना सिबिल स्कोअरचं नेमकं महत्त्व काय असू शकतं या अनुषंगाने आज आपण ही सगळी चर्चा करणार आहोत. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आज आपण सिबिलबद्दल बोलणार आहोत. तर सुरुवातीलाच लोकांना जसं माहिती असतं सिबिल ऐकून असतं, परंतु एक्झॅक्टली सिबिल काय किंवा त्याचं महत्त्व नेमकं काय असू शकतं या अनुषंगाने सिबिल म्हणजे नेमकं काय यांनी काय सांगा. ॲक्च्युली मॅडम, लक्षात घ्या, जसं मी बोललात की अनेक लोकांना सिबिल ऐकून असतात, पण भारतातील 95% लोकांना सिबिलचं इनडेप्थ नॉलेज नसतं. लक्षात घ्या, जर तुम्हाला सिबिलचं इनडेप्थ नॉलेज नसेल तर तुम्ही भरपूर मोठ्या फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये कधी फसू शकता. तर पहिलं म्हणजे सिबिल म्हणजे काय आपण समजू. लक्षात मॅडम, भारतामध्ये टोटल 4 रेटिंग एजन्सीज आहेत ज्या नावाजलेल्या ओळखलेल्या जाणाऱ्या रेटिंग एजन्सी. त्यातनं पहिलं जे आहे ते आहे क्रिझिल, दुसरं आहे आयक्रा आणि तिसरं आहे केअर. सो हे क्रिझिल, आयक्रा आणि केअर जे आहेत हे 3 जे आहेत पहिलं म्हणजे हे स्टॉक लिस्टेड एजन्सीज आहेत, म्हणजे शेअर लिस्टेड एजन्सीज आहेत आणि हे एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या इकॉनॉमीला त्यांच्या फायनान्शियल किंवा ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये रेटिंग हे देतात. चांगला परफॉर्मन्सचं चांगलं रेटिंग, खराब परफॉर्मन्सचं खराब रेटिंग, आणि या स्टॉक लिस्टेड कंपनीज आहेत. पण ही जी सिबिल जी आहे, पहिलं म्हणजे ही एक स्टॉक लिस्टेड कंपनी नाही आहे. सिबिलचा फुल फॉर्म आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड, हा त्याचा फुल फॉर्म आहे. ही कंपनी पहिलं स्टॉक लिस्टेड कंपनी नाही आहे. आणि ही जी एजन्सी आहे ही काय करते, एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीला त्यांच्या फायनान्शियल परफॉर्मन्सप्रमाणे त्यांना रेटिंग देते. चांगलं परफॉर्मन्सचं चांगलं रेटिंग, खराब परफॉर्मन्सचं खराब रेटिंग. म्हणजे तुम्ही आर्थिक व्यवहार, तुम्ही स्पेशली बँकेशी रिलेटेड तुमचे व्यवहार तुमचे कसे आहेत त्या रिलेटेड मग तुम्हाला ती लोक रेटिंग्स हे देतात. तर अशा प्रकारे हे सिबिल स्कोअर हे चालतं, जे की आपल्याला चांगलं ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि त्या हिशोबाने तुम्हाला पुढचं तुमचा आर्थिक जी उलाढाल आहे किंवा तुमचं जे काय पुढे जे काही गोष्टी आहेत ते तुमच्या निगडीत असतात. तर ह्याला सिबिल असं बोलतात. त्याचं फुल फॉर्म परत एकदा सांगतो मी, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड हे त्याचा फुल फॉर्म आहे. नक्की. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की बँकिंग व्यवहारांकरता सिबिल महत्त्वाचं आहे, त्या दृष्टिकोनातनं मला विचारायचं आहे की मग कोणत्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे आपला हा सिबिल किंवा सिबिल स्कोअर हा इम्पॅक्ट होऊ शकतो. लक्षात प्रश्न, तुमचा सिबिल स्कोअर जो आहे हा पहिलं म्हणजे मॅडम, तुम्ही जर कुठले लोन्स घेतलेले असतील, ओके, आणि जर तुम्ही लोन कुठले टाईमावर रिपे नाही केले तर तुमचा सिबिल स्कोअर नक्कीच हा इम्पॅक्ट होतो. आणि ते मेन सर्वात मोठं इम्पॉर्टंट कारण आहे सिबिल स्कोअर इम्पॅक्ट होण्यामागचं. आणि सेकंडली लक्षात प्रेक्षानो, इव्हन तुम्ही जर कुठलाही ECS ठेवले असतील, ओके, तुम्ही मे बी ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम कुठलाही असं, मग कुठल्याही पेमेंटचं, पण ते ECS नीट हिट नाही झाले तरी पण तुमचा सिबिल स्कोअर हा खराब होऊ शकतो. इव्हन तेच काय, तर तुम्ही छोटे लोन जर घेतले असेल, मग क्रेडिट कार्ड लोन वगैरे तुम्ही जर घेतले असेल आणि ते जर तुम्ही नीट पे नाही केलं तरी पण देखील तुमचा सिबिल स्कोअर हा इम्पॅक्ट होतो. सध्या एवढंच आहे आता, पण पुढे जाऊन मी ऐकलेलं आहे की पुढे जाऊन इव्हन तुम्ही जर इन्कम टॅक्स नीट पे नाही केला किंवा तुम्ही कुठले बिल्स नीट पे नाही केले किंवा तुम्ही कुठलेही चेक्स वगैरे बाउन्स केले तर मी ऐकलं पुढे जाऊन हे पण ते लोक स्ट्रिक्ट करणार आहेत की त्याच्यावरती पण तुमचा सिबिल स्कोअर हा इम्पॅक्ट होऊ शकतो. पण सध्या जे आहे फक्त लोन्स, ECS, छोटे मोठे कुठलेही लोन, मग क्रेडिट कार्ड किंवा कुठलेही लोन किंवा ECS वगैरे असतील तर तुमचा सिबिल स्कोअर हा इम्पॅक्ट होतो. नक्की. आणि जसं तुम्ही म्हणताय की आता इम्पॉर्टंट आहे सिबिल स्कोअर आपल्याला चांगला मॅनेज करणं, पण मग आता जर का आपला सिबिल स्कोअर चांगला नसेल तर मग लोकांना त्याचे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्याविषयी काय. लक्षात प्रश्न, जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर पहिलं म्हणजे आपला सिबिल स्कोअर जसं मी बोललो की तुमचा जे तुम्ही समजा लोन वगैरे घेतलेला आहे, सो तुम्ही लोन जर नीट रिपे केलं नाही तर जर तुम्हाला पुढे जाऊन जर कुठलं लोन जर पाहिजे असेल तर मॅडम होतं असं की आपल्याला लोन लगेच पुढे सँक्शन होत नाही. म्हणजे जर तुमचा सिबिल स्कोअर, लक्षात घ्या, तुमचा जर 3 महिन्यापेक्षा असं जर तुमचा कुठलाही EMI जर बाउन्स झाला असेल, कुठलाही ECS किंवा कुठला EMI बाउन्स झाला असेल तर तुमचं ब्लॅक लिस्टिंगमध्ये नाव हे जातं आणि तुमचा सिबिल स्कोअर हा भरपूर खराब होतो. आणि जर सिबिल स्कोअर जर तुमचा जर भरपूर जर खराब झाला तर कुठलीही बँक तुम्हाला लोन द्यायला उभी करत नाही. आणि हे झालं, पण जर तुमचा थोडासा खराब असेल तर मध्ये मध्ये थोडं तरी EMI जर बाउन्स असेल तर मे बी तुम्हाला बँक लोन देईल थोडा सिबिल स्कोअर खराब असेल तर. पण जरी लोन दिलं तरी मे बी तुम्हाला कमी लोन मिळेल, ओके. इव्हन तुम्हाला लोन सँक्शन करताना भरपूर प्रॉब्लेम होतील, भरपूर तुम्हाला बँकेकडे हे करावं लागेल, राईट.
आणि इव्हन तेच नाही तर इव्हन तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त चार्ज केला जाईल का, कारण असं तुमचा सिबिल स्कोअर खरा म्हणजे तुमच्यावरती रिस्क जास्त तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त लावतात. सो अशामध्ये आपल्याला काय करायचं प्रेक्षकांनो, लक्षात घ्या अनेकदा मॅडम लोक काय करतात की जर रिपेमेंट करायला प्रॉब्लेम झाला तर आता लोक काय करतात बँकेत जाऊन सेटलमेंट करतात. हां, जर तुम्हाला पुढे जाऊन कुठलंही लोन नको असेल तुमच्या इंडिव्हिज्युअल नावावरती तर मे बी जाऊन तुम्ही सेटलमेंट करू शकता, हरकत नाही. सेटलमेंट म्हणजे काय, समजा उदाहरण घ्या तुम्ही 2 लाखाचं लोन घेतलेलं आणि त्याच्यावरती तुमचं 40,000 व्याज झालेलं आहे, तर तुम्ही काय कराल की मे बी बँकेची सेटलमेंट करून मे बी 2,20,000 मध्ये तुम्ही सेटलमेंट कराल. बँक सेटलमेंट करायला रेडी पण होते का, कारण बँकेला माहिती आहे एखाद्या व्यक्तीने जर ते फायनान्शियल प्रेशर घेतलं तर मे बी व्यक्ती म्हणा स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकते. आज पैशापेक्षा इम्पॉर्टंट माणसाचा जीव आहे. आज जर कुठल्या व्यक्तीने स्वतः जीवाचं बरं वाईट केलं तर बँकेवरती ते केस चढू शकते. आणि म्हणून हे व्हायला नको, म्हणून बँक बोलते जाऊ दे आपण सेटलमेंट करूया आणि तुमचं सेटलमेंट पण करते. पण जरी तुमची सेटलमेंट केली प्रेक्षकांनो तरी पण बँक काय करते की आज बँकेला किती एक्सपेक्टेड होते 2,40,000, पण तुम्ही भले व्याज पण पे केलेलं आहे, मुद्दल पण पे केली आहे, पण बँकेला एक्सपेक्टेड 2,40,000 होते, तुम्ही 2,20,000 पे केले, 20,000 कमी पे केले. बँक तुमचा सिबिल स्कोअर एवढा खराब करून ठेवते की तुम्हाला कधी कुठलीही बँक पुढे जाऊन लोन द्यायला उभी करत नाही. आणि म्हणूनच आपल्याला करायचं, जर तुम्हाला पुढे जाऊन कुठलंही लोन पाहिजे असेल आणि जर तुमचा सिबिल स्कोअर भले खराब झाला असेल, मे बी 3 महिन्याची असेल, तुम्ही EMI बाउन्स केले असेल, काही टेन्शन काही गरज नाही. तुम्ही करा बँकेकडे जा आणि त्यांना बोला की मला फोरक्लोजर करायचं आहे. फोरक्लोजर म्हणजे काय, बँकेला जेवढं अपेक्षित आहे, जेवढं मुद्दल आणि जेवढं व्याज अपेक्षित आहे, इव्हन इन्क्लुडिंग चेक बाउन्स चार्ज, ओव्हरड्यू चार्ज, जे काय आहे, मला माहिती आहे तुमच्या खिशातनं जास्त पैसे जातील, काय ठिकाणी चक्री व्याज पण लावलं जातं, भरपूर चालतं. पण जर तुम्हाला सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला त्यांना ते पूर्ण पेमेंट करावं लागेल आणि त्यांच्याकडे तुम्हाला फोरक्लोजर करून घ्यावं लागेल. आणि एकदा फोरक्लोजर केल्यानंतर तुम्हाला बँक त्यांच्याकडे ती NOC देते. NOC तुम्हाला नीट आठवणीने घ्यायची आणि ती तुमच्याकडे जपून ठेवायची आहे. त्याचं कारण असं आहे की NOC एकदा मिळाली म्हणजे तुमचं अकाउंट तिकडे क्लोज झालं, म्हणजे तुम्ही लोन तुम्ही तिकडे नील केलेलं आहे, तुम्ही जेन्युइन डिफॉल्टर मानले आता. आज जर तुम्ही सेटलमेंट केली तर तुम्ही ते विलफुल डिफॉल्टर्स मानले जातात की तुम्ही मे बी मुद्दामून पैसे डुबवले. पण जर तुम्ही नंतर येऊन जर पैसे नीट पे केले तर समजतं आधी व्यक्तीला मे बी प्रॉब्लेम असेल, आता त्या व्यक्तीकडे पैसे आले, त्यांनी येऊन ते पे केलेले आहेत, म्हणजे ही व्यक्ती जेन्युइन डिफॉल्टर आहे. मग त्यावेळी लोक करतात, त्यावेळी तुमचं ते लोक ब्लॅक लिस्टिंग मध्ये नाव काढून टाकतात आणि तुमचा एवढा ऍटलीस्ट सिबिल स्कोअर आणून ठेवतात किंवा तुम्हाला पुढे कुठलीही बँक ऍटलीस्ट लोन देण्यात तरी उभी करेल, एवढा तुमचं सिबिल स्कोअर आणून ठेवतात. पण अशा प्रश्नानं जोपर्यंत तुमचं सिबिल मध्ये नाव निघत नाही, 1-2-3 महिने वगैरे लागतात, डिपेंड्स ऑन बँक टू बँक, तोपर्यंत तुम्हाला त्या जुन्या बँकशी, समजा तुमचं HDFC मधनं तुमचं लोन असेल बाकी असेल, त्यांच्याकडनं तुम्ही हे करून घेतले, फोरक्लोजर करून घेतले, तर त्यांच्याकडनं तुम्हाला जोपर्यंत सिबिल मध्ये नाव काढत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या फॉलोअप मध्ये राहावं लागेल. ते लोक नंतर तुमचं नाव काढतील आणि जोपर्यंत सिबिल मधनं नाव काढण्यात तुम्हाला ते जो NOC आहे तुम्हाला नीट सामावून ठेवावं लागते. का, त्याचं कारण सांगतो, लक्षात घ्या. तुम्ही पुढे दुसऱ्या कुठल्याही बँक, समजा तुम्ही ICICI लोन घ्यायला गेलात तर ICICIला दिसतं की तुम्ही त्यांच्या रेकॉर्डमध्ये दिसतं की तुम्ही जे HDFCला तुम्ही लोन आणि व्याज मुद्दल वगैरे तुम्ही पे केले नाही आणि तुमचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव आहे हे त्यांना दिसतं, कारण तुमचं अजून सिबिलमध्ये नाव निघालं नाही आहे. आणि ते तुम्हाला दाखवते, त्यांना बोलायचं मान्य आहे अजून नाव निघालं नाही आहे, ते अजून निघायला वेळ लागेल, पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ती NOC दाखवू शकता. ती लोक मॅच करतात, अरे हाच लोन अकाउंट नंबर आहे, ह्या अगेन्स्ट त्यांनी प्रॉपरली रिपेमेंट केलेला आहे, म्हणजे ही व्यक्ती ही पार्टी जेन्युइन आहे, म्हणजे यांचा सिबिल स्कोअर नक्कीच चांगला नॉर्मल येऊ शकतो. तर त्या बेसिसवर भले तुमचं सिबिलमध्ये नाव निघालं नसेल त्याच्या तुमचं लोक लोन सँक्शन करून टाकतील, कारण त्यांना माहिती आहे बाबा हे त्यांनी पे केलेलं आहे तर त्यांचा सिबिल स्कोअर नक्कीच चांगला होणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तो सिबिल स्कोअर मेंटेन करू शकता आणि फोरक्लोजर करून तुम्ही ठेवू शकता. नक्की, म्हणजे जसं आपण म्हटलं की पुढच्या फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ नये लोन घेण्याकरता, याकरता आपला सिबिल स्कोअर चांगला ठेवायला पाहिजे. पण मग सिबिल स्कोअरची रेंज जी असते ती साधारण काय असते, काय असणं अपेक्षित आहे? येस, नॉर्मल जी सिबिल स्कोअरची रेंज आहे ती दिलेली आहे, ती आहे 600 ते 900च्या मध्ये सिबिल स्कोअरची रेंज आहे. आणि त्यातनं जर तुमचा सिबिल स्कोअर 750 पेक्षा कमी असेल, जर तुम्ही लोन रिपेमेंट नीट नाही केलं, काही प्रॉब्लेम केला असेल, 750 पेक्षा तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल, इट्स अ बॅड सिबिल स्कोअर. तुम्हाला पुढे लोन घेताना प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं मी बोललो, मे बी कमी लोन सँक्शन होईल किंवा होणारच नाही, ते हायर रेट ऑफ इंटरेस्टमध्ये सँक्शन होईल आणि इव्हन तुम्हाला लोन घेताना त्रास देखील होऊ शकतो. पण तेच जर 750 पेक्षा जास्त तुमचा सिबिल स्कोअर असेल चांगला, सो तुम्हाला लोन चांगलं पण सँक्शन होतं, फास्ट पण होतं आणि तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी लावला जातो. तो ही रेंज असते 600 ते 900च्या मध्ये सिबिलची रेंज असते. बरं, आणि जसं आपण म्हणतो आता की सिबिल स्कोअर एवढं इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही म्हणताय की खराब होऊ शकतो आपण जर का काही चुकीच्या पद्धतीने हे केलं किंवा आपण पेमेंट नाही करू शकलो तर, पण मग आता हा सिबिल स्कोअर आपण चांगला करण्याकरता काही प्रयत्न करू शकतो का, आपण तो वाढवू शकतो का, म्हणजे थोडक्यात? येस, नक्कीच पेक्षा आपण वाढू शकतो. लक्षात घ्या, आज जर तुम्ही कुठलंही लोन घेतलं नसेल समजा आयुष्यात, तर तुमचा सिबिल स्कोअर ना चांगला असतो ना वाईट असतो. सो त्यावेळी तुम्ही लोन घ्यायला गेला, नक्कीच लोन मिळेल, पण मे बी थोडासा त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला जसं बोललं रेट ऑफ इंटरेस्ट एकदम काय तुम्हाला चांगलं रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार नाही, तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्ट पे करावं लागेल. किंवा इव्हन जर तुम्ही आधी लोन घेतलं असेल, जसं बोललं तुमचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव गेलेलं, सिबिल स्कोअर खराब पण झाला आहे,
आणि आता पुढे लोन घ्यायला गेलं, स्पेशली मोठं लोन मॅडम, होम लोन, कार लोन किंवा कुठला बिझनेस लोन तुम्हाला घ्यायचं जे लाखा किंवा कधी करोडमध्ये पण असतं. सो असं लोन घ्यायला गेलं तुम्हाला मे बी त्यावेळी त्रास होऊ शकतो. सो अशा वेळी आपण काय करू शकतो, अशा वेळी आपण प्रेक्षकांना काय करायचं आहे, आपण समजा उदाहरण घ्या, पुढच्या 6, 7, 8 महिने माझं प्लॅनिंग आहे की एक मोठी गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे किंवा काही मोठ्या बिझनेससाठी कर्ज काढायचं आहे. हे मोठं लोन आहे, तर तुम्ही त्याच्या आधी काय करू शकता, तुम्ही छोटे छोटे लोन घेऊ शकता. मे बी कन्झ्युमर ड्युरेबल लोन घेऊ शकता. कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय, तर घरी लागणारे होम अप्लायन्सेस, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, आजकाल कम्प्युटर, लॅपटॉप सगळ्यावरती लोन मिळतात. तुम्हाला समजा घरचं काही मोबाईल खराब झाला, टीव्ही खराब झाला, भले तुमच्याकडे कॅशमध्ये भरायला असतील पैसे, तरी देखील मुद्दामून तुम्ही ते लोनवर घ्यायचे. त्याचे अनेक फायदे देखील आहेत जे आम्ही तुम्हाला आमच्या मोफत काळाच्या सगळे सांगतो की कन्झ्युमर ड्युरेबल लोन घ्यायचे फायदे काय आहेत. पण त्यामध्ये तुम्ही काय करता की तुम्ही छोटे लोन तुम्ही जर नीट पे करत गेला तर तुम्ही तुमचा EMI तुम्हाला प्रॉपरली पे करायचा. तुम्हाला ते लोक 6 महिने, 9 महिने किंवा 12 महिन्याचे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ते EMI बायफॉर्केट करून देतात. सो तुम्ही ते नीट प्रॉपरली EMI दर महिन्याला पे करत राहा. त्यामुळे होईल असं की 6, 7, 8 महिने तुमचा सिबिल स्कोअर चांगला वाढेल. आणि अशा पेशानो सिबिल हे नाही बघत की तुम्ही किती मोठे लोन पे करताय, सिबिल हे बघतो की तुम्ही किती जेन्युअनली लोन्स रिपे करताय. सो तुम्ही ते कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणा किंवा इव्हन तुम्हाला आज मी क्रेडिट कार्ड लोकांना बोलत नाही वापरा, पण जर तुम्ही जर एफोर्डेबल असेल तर क्रेडिट कार्ड जरी वापरत असाल त्याचे पण तुम्ही जे हे पेमेंट्स आहेत प्रॉपर टाइम टू टाइम करत राहा. त्यामुळे देखील तुमचा सिबिल स्कोअर चांगला ते वाढू शकतो. आणि त्यानंतर मग तुम्ही जे ॲक्च्युअल मोठं लोन कुठलं घ्यायला जाल त्यावेळी तुम्हाला ते लोन कमी व्याजदरात पण मिळतं, लवकर पण सँक्शन होतं आणि इव्हन तुम्हाला काही जास्ती हेडेक पण होत नाही आणि जेवढं पाहिजे तुम्हाला ते लोन मिळू शकतं. त्यामुळे होतं असं की छोटे लोन भले तुमचं थोडंफार मे बी व्याज गेलं असेल, पण त्या मोठ्या लोनच्या तुमचं लाखांमध्ये कदाचित व्याज तुमचं भरपूर चांगलं ते वाढू शकतं. आणि अशा प्रकारे तुम्ही छोटे लोन घेऊन तुम्ही आपला सिबिल स्कोअर नक्कीच वाढू शकता. नक्कीच मला वाटतं सिबिल स्कोअर वाढवण्याकरता आणखीन काही गोष्टी असतील किंवा या दृष्टिकोनात आपण चर्चा सरी पुढे चालू ठेवूया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. तर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय बँकिंग व्यवहाराकरता सिबिलचं नेमकं महत्त्व काय आहे या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. तसं जसं तुम्ही सांगितलं की आपण सिबिलचं किती महत्त्व ठेवलं पाहिजे, कशा प्रकारे तो आपण वाढवू शकतो आणि कशा प्रकारे मेंटेन करू शकतो. पण आता हा सिबिल स्कोअर नेमका बघायचा कुठे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल, तो काय सांगा. येस नक्की. मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगणार आहे. एक पेडवाला ऑप्शन आणि इव्हन दुसरं फ्रीवाला ऑप्शन देखील सांगणार आहे. पेडवाला ऑप्शन असं आहे की तुम्ही करू शकता गुगलला टाईप करू शकता सिबिल, CIBIL सिबिल टाईप करा, एंटर करा. तुम्हाला गुगलवर सिबिलची वेबसाईट ओपन झाली असेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं डिटेल्स ते मागतील, पॅन कार्ड नंबर मागतील, काय बाकी डिटेल्स मागतील, ते सगळे तुम्हाला डिटेल्स जे काय मागतील फिल करायचे आहेत. आणि त्याचे काय तुमचे 700-700 रुपये ते लोक तुमच्याकडे चार्ज वगैरे घेतात. तर तुम्हाला ते ऑनलाईन तुम्हाला ना ऑनलाईन पेमेंट तुम्हाला चार्ज पे करायचं आहे. तर तुम्हाला तुमचा समोर सिबिल स्कोअर तुम्हाला बघायला मिळेल. हे झालं पेडवाली आयडिया. आणि दुसरी फ्रीवाली आयडिया अशी आहे प्रेक्षकांना, तुम्ही काय करू शकता की तुम्ही कुठलाही, जसं आपण ब्रेकला जाणे आपण कन्झ्युमर ड्युरेबल बद्दल बोललो, तर तुम्ही कुठल्याही कन्झ्युमर ड्युरेबल शॉपमध्ये जाऊ शकता. म्हणजे कुठल्याही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन विकणाऱ्या शॉपमध्ये जाऊ शकता. ओके. आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना बोलू शकता की मला काही असेल, मला फ्रीज घ्यायचं आहे, भले तुम्हाला घ्यायचं नसेल की मला फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन काय ते मला घ्यायचं सांगायचं, ते बघायचं पण वस्तू आणि नंतर त्यांना बोलायचं याची मला वस्तू आवडली, तुम्ही त्यांच्या लोन डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. ते लोक तुम्हाला लोन करायला घेतील आणि त्यानंतर तुम्हाला ते लोन करण्याआधी लोक 5 मिनिटात तुमचं लोन सँक्शन करतात. पण ते 5 मिनिटात लोन सँक्शन करण्याआधी ती लोक तुमच्याकडनं तुमचं पॅन कार्ड नंबर मागतात किंवा जर तुम्ही त्यांचे एक्झिस्टिंग कस्टमर असाल तुमच्याकडे ते लोक तुमचा मोबाईल नंबर मागतात. जे काय मागते त्यांना द्यायचं, मोबाईल नंबर तुमचा, त्यांना डिटेल्स मिळू शकतात. त्यानंतर एकदा ते बघितल्यानंतर तुम्हाला लगेच सांगतात की असं तुमचं लोन सँक्शन होईल. तुम्हाला त्यावरनं कळतं की बाबा हा लगेच बोलतो की सँक्शन होईल म्हणजे ह्याने नक्कीच तुमचा सिबिल स्कोअर पाहिलेला आहे. त्यांना तुम्ही विचारू शकतो तुम्हाला सिबिल स्कोअर माझा काय आहे, तो जे काय असेल तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर सांगेल. त्यातनं तुमचे 700-700 रुपये तुमचे ते सिबिलचे वाचतील. राईट. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना बोलू शकता की मी थोडा कन्फ्यूज आहे की बाबा मला हा फ्रीज पाहिजे का तो फ्रीज पाहिजे, थोडा कन्फ्यूज आहे, उद्या माझ्या वाईफला आणतो आणि उद्या मी फ्रीज घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिकडे निघून जाऊ शकता. त्यांना लॉग आउट करायला नक्की सांगायचं. पण लक्षात प्रेक्षकांनो, हे तुम्हाला दरवेळी करायचं नाही. तुम्ही जर दरवेळी असं करत राहिला आणि जर तुम्ही लोन घेतलं नाही, हे सिबिलला पण कळतं की दरवेळी तुम्ही सिबिल चेक करताय पण लोन घेत नाही, पर लॉग इन मागे तुमचा 2 पॉईंट ते लोक सिबिल स्कोअर कमी करतात. हे पण लक्षात. म्हणून नको तेव्हा उगीच गरज नसताना उगीच लॉग इन करायचं नाहीये. खरंच इम्पॉर्टंट आहे त्यावेळी तुम्ही लॉग इन करू शकता. आणि इव्हन लक्षात घ्या प्रश्न, आज जर तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही जर सिबिल स्कोअर बघायला गेला 600-700 रुपये तुम्हाला पर हे चेक मागे लागतात तुम्हाला ऑनलाईन. पण जेव्हा तुम्ही ह्या कंपन्यांकडे जाता मोठ्या ज्यांचा ऑलरेडी बँकिंगचा किंवा लोनचा व्यवसाय आहे, ह्यांच्याकडे बल्क लॉग इन असतं. म्हणजे हे लोक बल्कमध्ये सिबिलला पे करतात. त्यामुळे पर लॉग इन त्यांना हार्डली काय चार्ज लागतो जे कंपनी आरामात बेअर करते. सो तुम्ही तसं ते सिबिल स्कोअर बघू शकता. किंवा इव्हन तुमचे फ्रेंड्स कोणी असतील कुठल्या बँकिंग क्षेत्रामध्ये, लोन डिपार्टमेंटमध्ये असतील, तर तुमचे फ्रेंडली लेवलला ती लोक तुमचा सिबिल स्कोअर सांगू शकतात. त्यांच्याकडे पण ते पॅनल असतं. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर नक्कीच बघू शकता. नक्की. आणि जसं तुम्ही सांगितलं की आता सिबिल स्कोअर हे संबंधित आहे लोनशी, तर मग त्या दृष्टिकोनात तुम्ही जसं म्हणताय की आपला सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर आपल्याला लोन्स चांगली मिळू शकतात. पण मग लोन्स चांगली किंवा वाईट हे कसं ठरवायचं, म्हणजे चांगली लोन कुठली, वाईट लोन कुठली, ते काय सांगा. येस, मी थोडक्यात
सांगतो प्रेक्षांनो, चांगले लोन माझ्या हिशोबाने मॅडम कुठले आहेत, तर पहिलं म्हणजे होम लोन भरपूर चांगलं आहे. Okay. का चांगलं आहे हे सगळं आम्ही तुम्हाला आमच्या मोफत कार्डशिवाय प्रॉपरली शिकवतो, कारण आपल्याकडे वेळ इथे कमी असल्याने आपण पूर्ण सविस्तरपणे बोलू शकत नाही, राईट. सो होम लोन पहिलं सर्वात चांगलं. त्यानंतर इव्हन तुम्ही जर बिझनेस लोन घेत असाल तर काय त्याला हरकत नाही. आज मी दरवेळी माझ्या प्रेक्षकांना बोलत असतो, माझ्या फ्रेंड्सना बोलत असतो की तुम्ही कॅल्क्युलेटेड आयुष्यात रिस्क घ्या. आज आपण मोठ्या कंपन्या पाहिल्या हजारो कोटीचे लोन घेतात आणि हजारो कोटीच्या कंपन्या उभ्या करतात. मग आपण जर आपल्याकडे जर चांगला व्यवसायाची आयडिया असेल, चांगलं आपल्याकडे PR म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला चांगला असेल, मग आपण थोडंफार काही लाखांचा आपण बिझनेस का नाही करू शकत. पण तशी तुम्हाला अश्युरिटी पाहिजे की येस मी नक्की चांगला बिझनेस करू शकतो, मी व्याज पे करून मी नक्कीच त्यातनं चांगले रिटर्न्स काढू शकतो, आणि त्याच्याकडे तुमच्याकडे प्रॉपर तुमच्याकडे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असला पाहिजे. जर तुमची आयडिया जर चांगली नसेल, जर तुम्हाला गॅरंटी नसेल तर उगीच मोठे लोन काढू नका. तर हे नक्कीच होऊ शकता. इव्हन माझ्या हिशोबाने मॅडम तुम्ही कार लोन वगैरे जर घेतलं तरी काही हरकत नाही. जर लक्षात घ्या, काही लोक मॅडम मला विचारतात कार लोन चांगलं की वाईट. जर आपली ऐपत असेल बाबा EMI पे करायची तर नक्कीच कार लोन चांगलं आहे. जर आपली ऐपत नसेल, समजा बाजूवाल्याने घेतली मोठी गाडी म्हणून मी घेतोय, त्याला परवडते पण मला परवडत नाही, फक्त त्यांनी घेतली म्हणून मी घेतोय, तर नक्कीच बॅड लोन. बिकॉज व्हेकल इज अ लक्झरियस नीड, राईट. ते त्यामुळे त्याला पण तसं कॅल्क्युलेट करतो. आणि इव्हन जसं आपण बोललो कन्झ्युमर ड्युरेबल लोन, ते देखील एक चांगलं लोन आहे. तुम्हाला जर घरती होम अप्लायन्सेस वगैरे काय लागतात, अचानक कधी आपला घरचं काही अप्लायन्सेस खराब झालं, अचानक आपल्याकडे कॅश अवेलेबल नसते, सो त्यावेळी तुम्ही हे कन्झ्युमर ड्युरेबल लोन देखील घेऊ शकता. अनेकदा हे लोन इंटरेस्ट फ्री असतं लोन. त्या अगेन्स्ट जी कंपनी तुम्हाला लोन देताना अनेक काही फायदे पण त्यामध्ये असतात, तर त्यामुळे तुम्ही हे लोन देखील घेऊ शकता असं मला वाटतं. हे झाले काही चांगले लोन. आणि बॅड लोन्समध्ये दोनच मेन लोन आहेत, ते म्हणजे पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन. उगीच गरज नसताना पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन घेऊ नये. का? कारण हे सगळे नेकेड लोन, म्हणजे ह्याच्या अगेन्स्ट काही मॉर्गेज ठेवलं जात नाही. आज जर तुम्ही ह्याची EMI जर नीट पे नाही केले तर तुमचा, जसं आपण सिबिल बद्दल बोलतो, तुमचा सिबिल स्कोअर भरपूर खराब केला जातो. कारण जर आज तुम्ही जर पे नाही केलं, त्यांच्याकडे काही मॉर्गेज नसतं तुमचं घ्यायला. आज मी समजा होम लोन किंवा कार लोन घेतलं आणि जर पे नाही केलं, ऍटलीस्ट त्यांच्याकडे माझ्या गाडी किंवा माझं घराचे पेपर आहे ते त्याच्यावर ती लोक घेऊ शकतात. पण पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन काय घेणार ते लोक? म्हणून तुमचा सिबिल स्कोर एवढा खराब करतोय, तुम्हाला पुढे कुठलं मोठं लोन पाहिजे असेल तर तुम्हाला सँक्शन होणार नाही. म्हणून जरी घेतलं तर तुम्हाला सांभाळून त्याला वापरायचं आणि तुम्हाला ते प्रॉपरली त्याची EMI पे करायची असं मला वाटतं. नक्की. आणि आपण जसं आता क्रेडिट कार्ड बद्दल तुम्ही उल्लेख केला, तर मग क्रेडिट कार्डही लोक खूप घ्यायला जातात आणि मग क्रेडिट कार्ड घेतलं जातं, त्याच्यावरती आकारण काही शुल्क तर नंतर लावतातच बँका, परंतु मग त्याच्या अगेन्स्ट जर का पेमेंट नाही केलं तर त्याचाही सिबिल वरती तुमचा इम्पॅक्ट होऊ शकतो. येस, नक्कीच. आज लक्षात घ्या, तुम्हाला जो क्रेडिट कार्डचा तुम्हाला जो टाइम पिरियड दिला जातो 45 डेज, त्याच्यात प्लीज तुम्ही लोन पे करा. स्पेशली तुम्हाला पुढे जाऊन जर कुठे लोन पाहिजे, तुम्हाला सिबिल मेंटेन करणं फार इम्पॉर्टंट आहे. इव्हन आमचे पण जेव्हा पेमेंट्स असतात, आम्ही पूर्ण कॅलेंडर आमच्या लिहिलं असतं की कुठले पेमेंट कधी पेंडिंग आहेत काय, त्यामुळे कधी काय कुठलं बाउन्स होत नाही, पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार. आज एवढं आपलं लाईफ फास्ट झाल्यापेक्षा जर त्यानं तुम्हाला कुठे लोन पाहिजे असेल आणि तुमचा सिबिल खराब असेल, तुम्हाला तुमचा नोकरी धंदा काम सोडून त्याच्यामुळे पळावं लागतं. पण सिबिल चांगला आहे, तुमचा रेकॉर्ड चांगला आहे, टॅक्सेशन बरोबर आहे, तुम्ही फक्त त्या एजंटला किंवा त्या बँकेला फाईल दिली, तुमचा एकदम शांततेत लोन सँक्शन होतं आणि तुम्हाला हेडेक देखील काय होत नाही. सो म्हणून मला वाटतं हे मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. आणि या जसं तुम्ही म्हणाल तसं की या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आपण कमी वेळ असल्यामुळे इथे सांगतो, परंतु या सगळ्याच्या गोष्टींचं आपण जे निराकरण करत असतो ते आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये. त्यामुळे मोफत कार्यशाळा कशा चालतात त्या अनुषंगाने आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सिबिल स्कोअरबद्दल आज समजून घेतलेलं आहे आणि जसं सरांनी मगाशी म्हटलं तसं की या सगळ्या गोष्टी आपण मोफत कार्यशाळांमध्ये समजावून सांगत असतो. त्यामुळे सर पुन्हा एकदा तुमच्याकडे मला तेच विचारायचं आहे की बऱ्याचशा गोष्टींचा आपण उल्लेख केला आणि त्या गोष्टी आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये शिकवत असतो. एक्झॅक्टली मोफत कार्यशाळा नेमक्या कशा प्रकारे चालतात, कुठे कुठे सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत, त्याविषयी काय सांगा? लक्षात आमच्या मोफत कार्यशाळेत आम्ही तुम्हाला 2 गोष्टी होतो. पहिलं म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढ होते, रोजची जी मुवमेंट होते, त्या रोजच्या मुवमेंटमध्ये पैसे कमवणं, त्याला बोलला होता शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यासाठी तुम्हाला शिक्षणाच्या वयाशिवाय काही अट नाही आहे, कोणीही त्यामध्ये काम करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा एक कॉलेजमध्ये देखील असो, काही त्यामुळे अट नाही आहे. आणि अशा प्रश्नानं तुम्हाला शून्यापासून आमच्याकडे त्याचं ज्ञान हे दिलं जातं आणि तुम्हाला प्रॉपरली त्याचं सगळं शिकवण्यात जातं. आणि तुम्ही जर लाखभर रुपये लावले, दिवसाला 3-4 रुपये, किंवा तुम्ही 10-20 रुपये जे लावले ते दिवसाला त्यातनं 7-8 रुपये त्यात तुम्ही सहज कमवू शकता. तुम्ही दिवसात 8-10 मिनिटं जरी तुम्ही दिली ट्रेडिंग करायला, तुम्ही तुमचा नोकरी व्यवसाय कामधंदा सगळं सांभाळून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जेव्हा पण पूर्ण असा वेळ मिळेल तर तुम्ही मोबाईल कम्प्युटर कुठे बसून तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्व्हर्ट करू शकता. लक्षात प्रश्न, आज मॅडम अनेकांना वाटतं की जर शेअर बाजार वर गेलं तरच पैसा बनतो, मार्केट खाली पडलं तर पैसा बनत नाही. असं काही नाही प्रेक्षांनो. मान्य आहे की जर मार्केट वर गेलं चांगला पैसा बनतो, पण जर मार्केट खाली पडलं डबल पैसा बनतो. आम्ही तर वाढत बघतो कधी मार्केट खाली पडेल. आपल्याला करायचं आहे मार्केट कुठल्याही दिशेने फिरू, आपल्याला चांगले पैसे कमवायची मतलब आहे.
मग त्याचं योग्य आपल्याला जर ज्ञान असेल तर आपण नक्कीच त्यातनं कुठल्याही दिशेने फिरलं मार्केट आपण चांगले पैसे कमवू शकतो. आणि लक्षात घ्या, जे आम्ही बोलतो ते मी करून दाखवतो, म्हणून आमचं एवढं मार्केटमध्ये भरपूर चांगलं काम चालू आहे. आज असंख्य लोक आहेत ज्यांना चांगला फायदा होतो. आज ज्यांचं भरपूर चांगले फुल टाईम पार्ट टाईम ट्रेडर झालेले आहेत आणि त्यांनी आज भरपूर चांगलं आपलं करिअर घडवलं. अशा असंख्य लोकांचा त्यांना फायदा झालेला आहे. आणि त्याच रेटे लक्षात प्रश्न आम्ही आमच्या मोफत कार्यशाळा देखील घेतो. आमच्या मोफत कार्यशाळेत आम्ही मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी घेतो आणि मुंबईच्या वर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आम्ही आमच्या मोफत कार्यशाळा घेतो. लक्षात आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो. दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण आम्ही स्वतः येऊन मोफत कार्यशाळा घेतो, म्हणून आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोकांना त्याहून कार्यशाळा अटेंड करावं लागतील, त्या ठिकाणी यावं लागेल. लक्षात घ्या, कार्यशाळा पूर्णतः मोफत, तर तुम्हाला रेशो काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली येऊन कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असतील, पण एक छोटासा मिस कॉल द्या तुम्ही त्या स्क्रीनच्या नंबर्सवरती. तुम्हाला आमच्या टीमकडून 5-6 दिवस आधी 4-5 दिवस तुम्हाला मोफत कार्यशाळा रावले या नावाने तुम्हाला SMS येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही त्या आमच्या मोफत कार्यशाळा अटेंड करू शकता. नक्कीच तुम्हाला भरपूर आवडतील मोफत कार्यशाळा, भरपूर चांगलं ज्ञान मिळेल. कधी ते सेशन संपला हे तुम्हाला कळणार नाही, एवढं लोक इन्व्हॉल्व असतात सेशनमध्ये आणि ॲक्च्युअल माझी मेहनत तुम्हाला त्या मोफत कार्यशाळा बघायला मिळेल. नक्कीच तुम्हाला भरपूर त्या मोफत कार्यशाळा आवडतील. नक्की. आणि सर, SR कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण काही वेकन्सीज सुद्धा जाहीर करणार आहोत, त्याविषयी काय सांगा? या लक्षात आमच्याकडे बॉईजसाठी सध्या आमच्या नवी मुंबईत काही ऑफिसेस आहेत, तर त्या ठिकाणी काही आमच्याकडे वेकन्सीज आहेत. ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट देखील मुलं चालतील, फ्रेशर देखील चालतील, काही हरकत नाही. आम्ही फ्रेशर्सना पण आम्ही भरपूर पुढे घेऊन जातो. ओके, सो आमच्याकडे वेकन्सीज आहेत. सो इव्हन कॉलेज स्टुडंट्सना पण आम्ही वेलकम करतो. सो आमच्याकडे वेकन्सीज आहेत 12वी किंवा ग्रॅज्युएट मुलांसाठी. सो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जर आमच्याकडे वेकन्सीसाठी हे करायचं असेल, इव्हन तुम्हाला सॅलरीज प्लस इन्सेंटिव्स पण आमच्याकडे तुम्हाला त्यासाठी मिळतात आणि आमच्या टीमबरोबर तुम्हाला काम करायचा मोका मिळतो. जर कोणालाही तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंड्सना, तुम्ही माझा ईमेल ID लिहून घेऊ शकता. माझा ईमेल ID आहे शशांक SHASHANK शशांक RAWALE रावले 17@gmail.com. मी रिपीट करतो, शशांक SHASHANK RAWALE 17@gmail.com. ह्या ईमेल ID तुम्ही आपला रेझ्यूम मेल करू शकता. तुम्हाला आमच्या टीमकडून कॉल येईल आणि तुम्ही नक्कीच इंटरव्ह्यू करू शकता. नक्कीच तुम्हाला आमच्या टीमबरोबर काम करायचा मोका मिळेल. सर, आणि आपण या सगळ्या मोफत कार्यशाळांमधनं अनेक लोकांना आज घडवलेलं आहे, ते छान एस्टॅब्लिश झाले. अगदी थोडक्यात एखादं उदाहरण सांगू शकाल? येस, एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मॅडम, मुंबईचंच मला एक्झाम्पल सांगायला आवडेल. आमचे एक क्लायंट ज्यांना भरपूर दिवस जॉब नव्हता, ते इंजिनियर आहेत. ओके, आणि पण तुम्हाला माहिती आहे अनेक इंजिनियर्सना नोकरी मिळत नाही, राईट. त्यांनी भरपूर इंजिनिअरिंगसाठी पैसे लावले, पण त्यांना नोकरी मिळाली नाही. म्हणून मग त्यांनी शेवटी वडिलांकडून पैसे घेऊन त्यांनी छोट्या प्रमाणात ट्रेडिंग स्टार्ट केलं. आणि सांगायला आवडेल की एका इंजिनियरपेक्षा जी सॅलरी असते त्याहून जास्ती ते पर मंथ ती लोक ट्रेडिंग करून ते चांगले पैसे कमवत आहेत आणि ते म्हणतात की आज मी ते फुल टाईम ट्रेडर झालेले आहेत. असे असंख्य एक्झाम्पल ज्यांना लोकांना भरपूर चांगला फायदा हा होतो. आणि सर, आज आपण सिबिलबद्दल बोललो, अगदी थोडक्यात जाता आता त्या विषयासंदर्भातली श्रीमंतीची गुरुकिल्ली. येस, गुरुकिल्लीच असेल. जे काही तुम्हाला सिबिलबद्दल बोललो ते नक्कीच त्याला तुम्ही त्याचा अभ्यास नीट करा आणि सिबिल स्कोर नीट मेंटेन ठेवा, जेणेकरून तुम्हाला बँक रिलेटेड कुठलाही फायनान्शियल प्रॉब्लेम आणि लोन पण तुमचे चांगले सँक्शन होतील. इव्हन बाकी सगळ्या ज्या पैशा रिलेटेड गोष्टी आहेत हे सगळं आम्ही तुम्हाला आमच्या मोफत कशा नक्कीच शिकवतो. नक्कीच सर, या विषयावर एवढं छान मार्गदर्शन आज तुम्ही इथे केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.